कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की जे लोक मनाने खूप चांगले असतात, इतरांना मदत करतात, कधी कोणाचं वाईट करत नाहीत, त्यांच्याच आयुष्यात सर्वात जास्त दुःख आणि अडचणी का येतात? देव चांगल्या लोकांचीच परीक्षा का घेतो? आज आपण हाच प्रश्न समजून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण कोणाचं वाईट करत नाही, सगळ्यांशी प्रामाणिक राहतो, लोकांना मदत करतो, तरी सुद्धा आयुष्यात त्रास आपल्याला जास्त का होतो? जे लोक फसवतात, खोटं बोलतात, ते कधी कधी आनंदात दिसतात, आणि जे मनाने चांगले असतात त्यांनाच आयुष्य वारंवार परीक्षा का घेतं? मित्रांनो, आज आपण आयुष्याचं एक मोठं सत्य समजून घेणार आहोत. चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होतं आणि त्यामागचं खरं कारण काय आहे? चांगल्या माणसांच्या आयुष्यात वाईट काळ येतो कारण त्यांच्यात ते सहन करण्याची ताकद असते. याचा अर्थ असा की देव किंवा आयुष्य चांगल्या लोकांची परीक्षा घेतं, कारण चांगल्या लोकांमध्ये अडचणींना सामोर जाण्याची ताकद असते. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा माणूस खूप प्रामाणिक असतो, तो नेहमी लोकांना मदत करतो, पण कधी कधी त्यालाच लोक फसवतात किंवा धोका देतात. तरी सुद्धा तो माणूस आपला चांगुलपणा सोडत नाही, कारण त्याला माहिती असतं की चांगुलपणा कधी वाया जात नाही. वाईट माणूस काही काळासाठी जिंकतो, पण शेवटी जिंकतो तो नेहमी चांगुलपणा. आपण आयुष्यात अनेकदा पाहतो, एखादा माणूस खोटं बोलतो, लोकांना फसवतो आणि थोड्या वेळासाठी पुढे जातो, पण तो आनंद कायमचा नसतो. एक दिवस सत्य बाहेर येतं आणि लोकांना कळतं की कोण खरं आहे आणि कोण खोटं, आणि शेवटी आदर मिळतो तो त्यालाच, चांगल्या माणसालाच. म्हणून खरे वागा. खोटं थोड्या दिवसांसाठीच साथ देतं, पण खरं बोललेलं कधीही वाया जात नाही. चांगल्या लोकांना दुःख येतं, पण त्यांचा आत्मा कधी हरत नाही. चांगला माणूस कधीही दुसऱ्यांचं वाईट करू शकत नाही. कोणी त्याच्याशी वाईट वागलं तरी तो तसंच वागत नाही, कारण त्याच्या मनात द्वेष नसतो. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी आपण ज्या लोकांसाठी खूप काही करतो तेच लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांना मदत केली तेच लोक आपल्याला विसरतात, आणि तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, मी इतका चांगला असताना माझ्यासोबत असं का होतं? पण लक्षात ठेवा, चांगुलपणा ही कमजोरी नसते, तो तुमचा सर्वात मोठा गुण असतो. चांगल्या माणसांना कधी कधी त्रास होतो, पण त्यांचं मन स्वच्छ असतं, आणि स्वच्छ मन असलेला माणूस शेवटी आयुष्यात नक्की जिंकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यात काहीही झालं तरी आपला चांगुलपणा सोडू नका. लोक बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. कारण वाईट लोक काही काळासाठी जिंकतात, पण इतिहास नेहमी चांगल्या लोकांचाच बनतो. म्हणूनच आयुष्यात काहीही झालं तरी आपला चांगुलपणा सोडू नका. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. कारण वाईट लोक काही दिवस लक्षात राहतात, पण चांगले लोक आयुष्यभर लोकांच्या सोबत असतात. मित्रांनो, आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, चांगुलपणा कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर काही वर्षांनी, पण तुमच्या चांगुलपणाचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. कधी लोकांच्या रूपात, कधी आदराच्या रूपात, तर कधी देवाच्या आशीर्वादाच्या रूपात. म्हणूनच आयुष्यात काहीही झालं तरी आपला चांगुलपणा कधी सोडू नका, कारण वाईट लोक काही काळ जिंकतात, पण शेवटी जिंकतो तो नेहमीच चांगुलपणा. जर तुम्हालाही वाटत असेल की चांगुलपणा कधी वाया जात नाही, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.